हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। फ्रेश वातावरण होतं आणि मस्त आपण एक नवीन झाड लावलेलं आहे। तर बघू शकता इकडं मी कॅरी बॅगमध्ये ब्रह्मकमळ लावलेलं आहे आणि इकडं वेलसुद्धा आपला छान मस्त फुटत आहे, हिरवागार झालेला आहे पावसामुळे। आणि झाडंसुद्धा बघा किती छान हिरवेगार झालेले आहेत आणि गुलाबाला सुद्धा फांद्या फुटायला लागल्यात आणि एक कळी सुद्धा आलेली आहे। तर इतकं भारी झालते आपली झाडं, मस्त बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। तर तुळस सुद्धा आपली एवढी छान बहरली होती ना, मस्त मोठीच्या मोठी झाली आहे माझ्या। तर चला इकडे आज मला उंबऱ्याचं लेपन करायचं आहे। तर आज आमोशा पण आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचा दिवस आज खूप छान मस्त आनंदाचा जाओ। आणि इकडे बघू शकता मी इकडं उंबऱ्याला लेपन करून घेत आहे। तर आज थोडा उशीर झाला होता, पण तरी पण म्हणलं चला आपण पूजा ते करून घेऊ। त्यानंतर मग मी लेपन हडकू दिलं थोडंसं आणि त्यानंतर अशी सुंदर अशी छान रांगोळी काढून घेतलेली आहे। तर बघू शकता आपला उंबरठा किती छान आणि किती मस्त दिसत आहे। तर इकडे मी छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे। तर चला म्हणलं सण पण आहे, त्यामुळे मग मी इकडं रांगोळी पण घेतली काढायला। सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर मी घरामध्ये आले आणि म्हणलं चला आज थोडीशी साफसफाई पण देवघराची करून घेऊ। तर त्यानंतर मी इकडं काही सगळे असे देव ताटात काढून घेतले होते आणि सगळ्या फोटो सगळ्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर स्वच्छ अशा पुसून घेतल्याच्यानंतर मस्त अशा लावून दिल्या। पूजा वगैरे झाली देवघरातली, देवाची सुद्धा पूजा करून घेतली होती। इकडं मी बघू शकता आपले देवघर किती मस्त दिसत आहे। तर फुलं ते होते आज पूजेला, त्यामुळे मग मस्त अशी पूजा करून घेतली। आणि इकडं आपल्याला आज आहे बैलपोळा, तर बैलपोळ्याची सुद्धा इकडं मी पूजा करून घेत होते। तर मस्त असे बैल मी नवीन घेतले होते आणि मस्त गाय पण होती माझ्याकडं, अशी पूजा झालेली आहे। तर इकडं सोहम थोडंसं डेकोरेशनचं बघत होता, गणपती त्याला बसवायचा आहे, म्हणजे आम्ही बसवतो दरवर्षी। तर ते म्हणत होता मम्मी मी यावर्षी विठ्ठल असा करतो पाठीमागे लावण्यासाठी। तर त्यानं असा विठ्ठल असा करून घेतला छानपैकी। आणि त्यानंतर इकडं स्वयंपाकाची पण माझी तयारी चालू होती। मी सकाळीच देवपूजा करत करत पुरणसुद्धा लावून घेतलं होतं आणि त्यानंतर मग आमटीची सुद्धा मी तयारी केली, म्हणजे आमटीची तयारी दुपारून केली, सकाळून पुरण ते लावून घेतलं होतं आणि त्यानंतर मग सगळं वाटण ते करून घेतलं। आणि इकडं मला कढी करायची होती, कढीला सुद्धा मला फोडणी द्यायची होती। आमच्याकडं सणाला कढी करते, तर कढी आमटी मी लगेचच करून घेणार आहे। तर बघू शकता कढी झाल्याच्या नंतर थोडीशी उकळी ते फुटू दिली आणि काढून घेतली कढी आणि नंतर त्याच कढईमध्ये वाटण ते परतून घेतलं सगळं काय आमटीचा सार। तर हे असं काही वाटण झाल्याच्या नंतर मग आमटीला सुद्धा मी फोडणी दिली आणि त्यानंतर मग इकडं पापड ते तळाय घेतलेले होते, कारण पोरंसुद्धा शाळेतून आले होते, त्यांना भुका लागल्या होत्या म्हणून मग माझं काम चालू होतं इकडं करण्याचं। तर म्हणलं चला आता अगोदर पापड घेऊ आपण तळून घेतलेले आहेत पापड सगळं काय। आता तेल मस्त छान गरम झालं होतं, तर मी हे पापड घरीच केलेले आहेत। तर सगळे काही मी असे एक एक करून पापड तळून घेतले आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचा राहिला होता। मग म्हणलं चला आता देवापुरतं थोडंसं करून घ्यावं आणि त्यानंतर राहिलेलं काढून घ्यायचं होतं मला। तर मग इकडं काही मी पापड कुरड्या काही तळून घेतल्या आणि असं काही आपला आजचा पुरणाचा स्वयंपाक आहे। तर इकडं मी भजे पण काढून घेत होते देवापुरते। त्यानंतर मग मला देवाला पण जायचं होतं, देवाला जाऊन आल्याच्या नंतर मग राहिलेली भजी ते गरमागरम काढायचे होते, पुढे तुम्ही बघालच। तर इकडं मी असं नैवेद्यसुद्धा इकडं ताट काढून घेतलं, घरच्या देवाला नैवेद्य काढून घेतला आणि तिकडंसुद्धा मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं होतं सण असल्याच्या नंतर, म्हणजे सण असल्यावर आम्ही देवाला ते नैवेद्य दाखवतो मंदिरामध्ये जाऊन। तर इकडं मी काही असं घेतलं नैवेद्य दाखवून घरच्या देवांना घेतला आणि त्यानंतर बघू शकता इकडं मी चाललेली आहे मंदिरात। तर मी चालले होते तर माझ्या हातात चावी तशीच आली, मग त्यानंतर मी पडत होते माझा पाय अडकला। तर सोहम मला हसत होता, मम्मी तू पडत होतीस म्हणलं आताच। मग मी आले इकडं आणि आल्याच्या नंतर चला मग म्हणलं चला आता आपण आज सण आहे मंदिरामध्ये सगळ्या देवाला नैवेद्य ते दाखवू। तर सोबत घेतलं होतं, चला गाडीवर जाऊ आपण सोबत। तर आलो होतो
तर इकडं आलेली आहे मी मंदिरामध्ये, बघू शकता तुम्ही. तर असं मध्यभागी मंदिर आहे, साईडनं खूप मोठी अशी जागा आहे. तर इकडं असं मारुतीचं मंदिर आहे. तर आमच्या घरापासून म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे हे मंदिर. तर मारुतीचं आहे आणि खूप मस्त मारुती आहे इथं. तर इकडं काही असे देव पण आहेत, विठ्ठल रुक्मिणी, गणपती आणि दत्तात्रय असे काही देव आहेत इथं. तर सण असला ना मी इथंच येत असते मंदिरामध्ये नैवेद्य ते दाखवायला, कारण बैलपोळा होता. तर बैल अगोदरच फिरून गेले होते आणि मग उशीर झाला होता आम्हाला यायला. तर मग मी इकडं आले असे. त्यानंतर मग मी घरी आले आणि भजे राहिले होते तळायचे, बघू शकता मी इकडे भजे काढत होते आणि तुम्हाला सांगत होते. पोळ्या पण झालेल्या आहेत माझ्या करून. मी तिकडून आल्याच्या नंतर मी पोळ्या करून घेतल्या आणि इकडं दीदीला म्हणलं मी ताटं करून घे दीदी, तोपर्यंत मी इकडे भजे काढून घेते. दीदीनं असे इकडे ताटं सगळे करून घेतले जेवण्याकरता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.